नमस्कार सर्वांना. आज मी बनवणार आहे दह्याचं मिरचू. त्यासाठी मी अर्धी वाटी मिरची घेतलेली आहे कट करून, अर्धी वाटी कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं, दही घेतले अर्धी वाटी कारळ्याचं कूट घेतले, भाजून कांदे घेतले, लसण घेतलाय, थोडीशी मूग डाळ घेतली. तेल गरम झाले, मिरची भाजून घ्यायची. मिरची चांगली भाजून घ्यायची. मिरची चांगली भाजले, दही टाकायचे, एकत्र बनवून घ्यायचे. मिरची दह्यामध्ये शिजून घ्यायची. डाळ धुवून घेतले, डाळ टाकायची. डाळ आणि मिरची शिजून द्यायची 5 मिनिट दह्यामध्येच. पाणी टाकायचं नाही, नंतर पाणी टाकायचं आहे. कांदे आणि लसण बारीक बनवून घ्यायचे, बारीक बनवून घेतले. मिरची आणि डाळ शिजलेली आहे. कारळ्याचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचे. एकत्र बनवून घ्यायचे. कांदा आणि लसण पण टाकायचं आहे. एकत्र बनवून घ्यायचे. पाणी टाकायचं आहे गरम. पाणी टाकलं आहे थोडंसं. कारळ्याचं कूट टाकलं तर मिरचीची चव खूपच छान लागते. शिजून द्यायचं आहे 10 मिनिट. मीठ टाकायचं आहे. 10 मिनिट झालेत, मिरची शिजलेला आहे, छान झालेला आहे घट्ट. खूप छान असं मिरचू तयार झालेला आहे. कारळ्याचं कूट टाकल्यानंतर खूप छान चव लागते मिरची.